सचिन बिसन आपको आज लेके आओ जरी पटका पुलिस स्टेशन। आज की जो स्टोरी है, आज का जो विषय है, ये सुनकर के आपको कहीं ना कहीं ये जरूर लग सकता है कि यह कहीं फिल्मी स्टोरी तो नहीं। जिस तरीके से पिछले जो पहले जो फिल्म होती थी जिसमें बताया जाता था कि एक जो भूमाफिया वो आता है और बस्ती वालों को रातों रात चैलेंज करके चले जाता है कि ये जो घर है ये मैंने खरीद लिया हूँ, या ये घर आप खाली करो क्योंकि यहाँ मुझे मेरी सल्तनत बनाना है। तो कहीं ना कहीं जो पुरानी पिक्चरों की स्टोरी थी, यही कहानी न रहती हुई यह हकीकत जो है नागपुर के नारी बस्ती में यह जो विषय ये हुआ है, क्या हुआ है विषय, किस तरीके से हुआ है, यह पूरी जानकारी पीड़ित महिलाओं से पूछेंगे कि उनके साथ क्या हुआ है और किस तरीके से विषय हुआ है। तुमचं नाव आणि परिचय? नाव आहे मीराबाई मिश्रा। अच्छा, धनराज मिश्रा। काय झालेलं आहे, काय विषय काय होता, कसं झालं? आमच्या घरावर येतात आणि खाली करा म्हणतात। लोक तुमच्या घरावर येतात आणि खाली करा म्हणतात? खाली करा म्हणतात, आमचे प्लॉट आहे म्हणतात। अच्छा, नाही करायला तुम्हाला आम्हाला धमकी सांगत आहे, तुम्ही नाही करा खाली तर आम्ही तुम्हाला काय बी करू शकतो। किती वर्षापासून राहून राहिले तुम्ही तिथे? 30 वर्ष। 30 वर्ष झालेले आहे। विकत घेतलं सोसायटीतून? हां, अच्छा, माझ्या पतीने घेतली। मग आतापर्यंत कोणी आलं होतं खाली करायला? आतापर्यंत कोणी नाही आलं, खूप झालं। विकत घेतल्याप्रमाणे सरळ येऊन म्हणून राहिले की खाली करा? कोण आहे? बाबू खान। बाबू खान म्हणून आहे। तुमचा काय विषय आहे? आमचा बी तेच विषय आहे ना की आम्ही घेतलं आणि आमच्या घरच्यांना घेतलं होतं, आता किती वर्ष झाले, तर त्याच्यात आता येऊन राहिले 4-5 वेळा आले आमच्या इथं की खाली करा आमचा आहे। आम्हाला म्हणलं बी, धमकी बी दिली आहे, मागं गुंडेही पाठवले होते। तुम्ही किती वर्षापासून राहून राहिले? आम्ही बी 35 वर्ष झाले हा तिथं। हा मुलगा तिथंच झाला आहे, 30 वर्षात झाला आता। हा मुलगा तुमच्या तिथेच झालेला आहे? हो, तिथेच झाला। 35 वर्ष झाला आता? हो। तो आतापर्यंत कोणी आला नाही? कोणी नाही आलं ना, आता येऊ राहिले। आता 2 वर्ष 1.5 वर्ष झाले आमच्या मागं लागले आहेत। पण तुम्ही तर हे विकत घेतलेला प्लॉट आहे? हो, विकत घेतला ना आम्ही, आमच्या घरच्यानं घेतला होता विकत। टॅक्स वगैरे सगळं लागलं? हो, टॅक्स बी भरतो ना आम्ही। आणि हे डॉक्युमेंट आहे त्याचे? हो। तुम्ही पोलिसांना तक्रार केली का? 2-3 वेळा आली तक्रार करायला, विचारा नाही तर पोलीस लोक आले। 3 वेळा आमची कंप्लेंट झाली। 3 वेळा आले? हो। आणखी म्हणे वस्तीतले किती लोक असं नसेल? वस्तीतले आहेत ना, 4-5 जण आहेत आमचे तसे। अच्छा, त्यांना खाली करण्यासाठी? खाली करायसाठी बोलवतात, सगळ्याच्या नावाची कंप्लेंट करतात ते लोक, खाली करा म्हणून। इथं कंप्लेंट करायला तेच येतात आणि खाली करा म्हणतात। म्हणजे मग आम्ही कंप्लेंट करायला आलो तर हे कंप्लेंट घेत नाही, तरी आम्ही 3 वेळा आलो तर घेतली कंप्लेंट। आणखी काही मारण्याची धमकी कोण तुमचा मोठा भाऊ म्हणे, तुमचा मोठा मुलगा घरून पडायला म्हणे की मोठ्या मुलाला मारण्याची धमकी दिला। त्याला म्हणलं का मी आता इथं राहत नाही, मला भेवा आहे माझी वाटा, म्हणून मी निघून चालत होतो, गेला। हा तुमचा लहान मुलगा आहे का? काय नाव आहे त्या जो तुम्हाला धमकी देऊन राहिले घर खाली करण्यासाठी? त्याचं नाव बाबू खान आहे। तो घरी येऊन धमकी देत आहे, फोन करून धमकी देत आहे मला, रोज कधी फोन करत आहे का तू खाली नाही करत आहे, तुझा मोठा भावाला तू धमकी दिली आहे, तो तर त्यांनी खाली करून दिला आहे, तू नाही खाली करत आहे। पण माझ्याकडे डॉक्युमेंट असल्यामुळे मी त्याला म्हणत आहे की मी तिथे राहत आहो, तुम्ही मला येऊन कसं म्हणत आहे का माझं घर आहे, मग मी पैसे लावले आहे, तुम्ही खाली करा, हे असं म्हणून मला रोज धमकी देत होतं। म्हणजे तुमचा जन्मच तिथे झाला? माझा जन्मच तिथे झाला। मी हे सर्व लहानपणापासूनच तिथे राहिलो। तुमची किती वय आहे दादा? माझी 30 वय आहे। 30 वय आहे? तुमचा मग जन्म तिथेच झालेला? हो, माझा बी जन्म तिथेच झाला आहे। माझ्या वडिलांना खरीदला होता ते प्लॉट, आम्हाला माहित नव्हतं। मग जसं मोठं झालं आम्हाला माहिती झालं, आमच्या वडिलांना घेतला आहे। आम्हाला तिथं 30 वर्ष झाला आम्ही राहत आहोत। आतापर्यंत कोणी आला नाही अचानक? आतापर्यंत ना आला अचानक, एवढ्या वर्षाच्या ना आला ना, आताच आला। काय नाव आहे त्याचं नाव बाबू खान आहे। सोसायटीनं पाठवलं आहे त्याला, सोसायटी ते ऑब्जेक्शन घेत आहे आता, अशी आहे, असं झाली आहे। पण सोसायटीला ऑब्जेक्शन घ्यायची आवश्यकता नाही ना, तेच तर, पर सोसायटी वाले पाठवत आहे जबरन करायला। आपण सोसायटी जोडून घेतला आहे, ते सोसायटी वाले दुसरे धमकाय होता तो, तेव्हा गायब झाला सोसायटी सोडून। हा जो बाबू खान नावाचा जो व्यक्ती आहे तो एखादी पार्टीशी संबंधित आहे? कांग्रेस पार्टी से संबंधित है। कांग्रेस पार्टी। विषय को लेकर के जो एक भय का वातावरण पूरे बस्ती में था, जिसको लेकर के लोगों को एकत्रित कर करके यहाँ तक लड़ाई के लिए जो व्यक्ति यहाँ पे आके आज खड़े हुए हैं, इनसे पूछेंगे कि विषय क्या है और आप भी क्या वहीं रहते हैं, विषय में कितनी सच्चाई है। आपका नाम और परिचय? मैं रोशन भारद्वाज और मैं वर्ल्ड ह्यूमन प्रोटेक्शन कमीशन का मैं मेंबर हूँ। जब ये प्रकरण मेरे पास आया, एक्चुअली मैं रहता वही बस्ती में हूँ, और जब ये प्रकरण आया कि ये इनके घर पे आकर खाली कराने की जो इनको धमकी दी जा रही थी, तो
मैंने सबसे पहले डॉक्यूमेंट्री इन सब की देखी, बोले डॉक्यूमेंट्री सब कुछ चीज़ें बराबर थी। एक्चुअली हुआ ऐसा है कि कोई बाबू खान भूमाफिया है ये, कोई और पार्टी से संबंध है? ये अपने आप को सर कांग्रेस का बड़े नेता बताते हैं, सामाजिक कार्यकर्ता बड़े नेता बताते हैं, सामाजिक कार्यकर्ता है ये लैंड माफिया जिहादी लोग है ये। और होता ऐसा है कि इनके घर में घुसकर 2-3 बार आ चुके हैं कि आप खाली करो नहीं तो आपको जान से मार देंगे। एक का तो ऐसा है कि जो मिश्रा फैमिली का जो बड़ा बेटा है राजेश मिश्रा, वो तो अपना घर अपने बीवी बच्चों को लेकर घर छोड़कर भी इतना खौफ में है वो कि अपना घर छोड़ के जा चुका है। एक्चुअली इन्होंने किया क्या है, डबल टिबल रजिस्ट्री, ये लोग कोर्ट में जाकर इन लोगों ने रजिस्ट्री भी की, हुई कैसे नहीं पता, अभी उन सब चीज़ों को हम लोगों ने कोर्ट तक लेके जा चुके हैं। कोर्ट में जाने के बाद जब उन लोगों को पता चला तो उन्होंने सीधा एक चीज़ बोली कि ये ना पुलिस स्टेशन हमारा कुछ कर पाएगा ना ये कोर्ट हमारा कुछ कर पाएगा, आप जहाँ लड़ना है जिसको बुलाना है आप बुला लीजिए। हमारा दुर्भाग्य ये है कि ये जो जिहादी लोग हैं ये आज इन दलित वर्ग को देखकर, आज इनकी कमजोरी देखकर इन लोगों के ऊपर चढ़ रहे हैं। जब ये प्रकरण मेरे पास आया और जब पता चला कि मैं इस बीच में हूँ तो मुझे भी जान से मारने की धमकी दी गई, फोन किया गया। ये जो दलित संगठन होता है या दलित समाज के ऊपर जो राजकारण करते हैं, क्या इन्होंने उनसे कांटेक्ट नहीं करे? सर कांटेक्ट ऐसा है कि अगर कोई वो लोग खड़े नहीं हुए जो दलित के नाम पे जो वोट मांगते हैं, दलित के नाम पे राजकारण करते हैं, वो लोग ते लोगों को उभे नाही झाले का? जे समाज करता दलित लोक म्हणजे तुम्ही दलित सोबत राजकारण करते लोक कोणी आले नाही का? कोणी नाही आले, कोणी येतात कोणी येत नाही, मग दुखून नाही पाहिजे की काय होऊन राहिलं मग जे दलित सोबत आम्ही दलित समाजाचे आम्ही आहे बा आम्ही करतो हे असे कोणी नाही आले? नाही, कोणीच नाही, कधीच नाही. आपने कोई कॉन्टॅक्ट नहीं किया?